नमस्कार मित्रांनो, मी राज भालेराव पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे टी विथ स्टार्स. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आता येत आहे एक मोठा बदल. ऍक्शन, सस्पेन्स आणि एक स्पाय थ्रिलरचा जबरदस्त संगम असा तुमच्या भेटीला येत आहे मराठी चित्रपट ट्रायंगल. तर मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक विक्की सूर्यवंशी व निर्माते सुखदेव आडाव सर यांना. तर चला, मी त्यांचं स्वागत करतो, सुखदेव आडाव आणि विक्की सूर्यवंशी यांचं. नमस्कार सर, तुमचं दोघांचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये. नमस्ते, मी विकी सूर्यवंशी, ट्रायंगल या चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता. नमस्कार, मी सुखदेव आडाव, ट्रायंगल या चित्रपटाचा डीओपी आणि निर्माता. तर माझा आपला पहिला प्रश्न हा आहे की मराठी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये स्पाय थ्रिलर असा काही जॉनर फारसा दिसत नाही. मग ही रिस्क घेताना तुम्हाला कसं वाटलं? छान प्रश्न केला तुम्ही की मराठी सिनेसृष्टीमध्ये असेल किंवा मराठी आत्तापर्यंतच्या सिनेमांमध्ये स्पाय थ्रिलर असा जॉनर नाहीये. तर काय की रिस्क नाही म्हणता येणार. रिस्क हा, प्रत्येक सिनेमा हा रिस्क असतो. मी कुठल्याही जॉनरचा सिनेमा बनवतो, तो कुठल्याही भाषेमध्ये असेल, तो रिस्क असतो. पण काय की जसं आत्ताचा प्रेक्षक वर्ग आहे, ते साऊथचे सिनेमे बघतात किंवा हिंदी सिनेमे बघतात, तर त्यांना एक आवड निर्माण होते की ऍक्शन फिल्म पाहिजे, काहीतरी जासूस वगैरेच असं काहीतरी आपल्याला पाहिजे. मी कुठल्या सिनेमाचं नाव नाही घेत, हिंदीचे असतील किंवा साऊथ इंडस्ट्रीचे असतील, पण आपल्या मराठीत का नाही? कारण आपण छानपैकी रॉमकॉम फिल्म बनवतो, हॉरर फिल्म बनवतो मराठीमध्ये, मग स्पाय का नाही? तर मी तो एक विचार केला हा सिनेमा बनवत असताना, आणि एक कथानक लिहिलं त्याच्यावर. जे माझे सहकारी आहेत या फिल्मचे, जे निर्माते आहेत सुखदेवजी, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की आपण ह्या जॉनरमध्ये बनवायचं का. तर त्यांनी पण हाच प्रश्न केला की असं यापूर्वी नाहीये, यापूर्वी असा प्रयोग झालेला नाही. तर मग म्हटलं, प्रयोग करणे हाच तर सिनेमा बनवण्याची पहिली पायरी आहे ना. आपण सिनेमा म्हणजे काय की आपण प्रयोग करत असतो, मग आपण हे करूयात. आणि मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आपण करूयात. आणि मग या सिनेमाला सुरुवात झाली, आणि आम्ही आज आपला सिनेमा ट्रायंगल सिनेमा हा पूर्णपणे तयार आहे रिलीजिंगसाठी. येत्या 15 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ट्रायंगल स्पाय, फर्स्ट मराठी स्पाय थ्रिलर सिनेमा रिलीज होतोय. तरी आपण आवर्जून या सिनेमासाठी थिएटर गृहात जावं आणि बघावं. वा वा, छान. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, अशी काही छान मेजवानी तुम्हाला भेटणार आहे की मराठी इंडस्ट्रीमध्ये नवीन प्रकारचा, तुम्ही हॉरर मूवी बघतात, तुम्ही ड्रामा बघतात, फॅमिली ड्रामा असेल, तुम्ही लव्ह स्टोरीज असेल, पण आता सुरुवात होणार आहे एक नवीन पर्वाची, म्हणजे स्पाय थ्रिलर अँड ऍक्शन मूवी पाहण्यासाठी तुम्ही 15 तारखेला जवळच्या थिएटरगृहामध्ये नक्की जा, ही मी सर्वांना विनंती करतो. आणि त्यातल्या त्यात म्हणजे स्पाय थ्रिलर तर आहे, पण आपल्या मराठी भाषेतला आहे, आपल्या जमिनीतला सिनेमा आहे. तर म्हणजे जसं आतापर्यंत आपण बाकीचे बघत आलो, तर हा सुद्धा आपला एक चांगला सिनेमा आहे की याला मराठी स्पाय थ्रिलर असल्याबरोबर मराठी सुद्धा कनेक्ट करून ठेवतोय. ज्या पद्धतीने त्याचं कथानक आम्ही लिहिलेलं आहे आणि ज्या पद्धतीने शूट केलेलं आहे, तर तो एक त्याला म्हणतो ना की एक बांधील ठेवलेला आहे त्या सिनेमाच्या. जेवढी धागेदोरे असतील तर ते पूर्ण बांधलेलं आहे, आणि त्याला एक पूर्ण मराठी टच दिलेला आहे. तर नक्कीच सिनेमा खूप चांगला आहे. सर, या चित्रपटामध्ये नेमकं प्रेक्षकांना काय अनुभवाला भेटणार आहेत? आता स्पाय थ्रिलर सिनेमा म्हटल्यानंतर ऍक्शन येणारच आहे, पण ऍक्शन सोबत या सिनेमामध्ये गाणी सुद्धा चांगली आहेत, ड्रामा आहे, ट्रॅजेडी आहे, सस्पेन्स आहे, आणि एक छोटीशी लव्ह स्टोरी सुद्धा आहे की जी नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. आणि त्यासोबत ऍक्शन आहे, आणि ऍक्शन असंच नाही की नॉर्मली ऍक्शन आहे, तर चांगल्या प्रकारचं ऍक्शन आहे. जेवढे पण सीन आहेत चांगल्यापैकी आम्ही स्टंट असतील किंवा काय असेल ते छानपैकी आम्ही डिझाईन केलेले आहेत, आणि कुठेही तुम्हाला असं वाटणार नाही की मराठी सिनेमा आहे. वा वा, म्हणजे मी मराठी सिनेमांना कमी नाही लेखत, पण असं आपल्याकडे एक असतं ना की बाबा ऍक्शन सिनेमा म्हटला की आपण साऊथचा बघावा, ऍक्शन सिनेमा बघितला आपण हिंदीचा असावा, असं आपण म्हणतो. त्यांचं प्रेझेंटेशन छान असतं. मग सिनेमॅटोग्राफी असेल किंवा ऍक्शन डिझायनिंग असेल, कलर टोन असेल,
जे पण एनिथिंग जे पण काही असेल ते आपण म्हणतो की ऍक्शन करावं तर त्यांनी करावं, आपण नाही करावं. तर मला तरी वाटतं की हा सिनेमा बघितल्यानंतर या सिनेमातलं ऍक्शन बघितल्यानंतर नक्कीच प्रेक्षक असं म्हणतील की बाबा आता आम्हीही तुम्हाला टक्कर देऊ शकतो. अच्छा, म्हणजे थोडक्यात असं म्हणणं वावगं ठरणार नाही की तुमचा सिनेमा जो आहे हा टेक्निकली खूप स्ट्रॉंग झाला. अगदीच अगदीच अगदीच. या सिनेमामध्ये ट्विस्ट आणि सस्पेन्स हे किती महत्वाचे? स्पाय सिनेमा म्हटल्यानंतर ऍक्शन, थ्रिल आणि सस्पेन्स तर असणारच आहे. तर आतापर्यंत तुम्ही जे पण सिनेमे बघितले असतील, स्पाय जॉनरचे सिनेमे असतील, तर त्या पद्धतीत तिथं ज्या पद्धतीने सस्पेन्स किंवा थ्रिल असेल त्याच पद्धतीने या सिनेमात सुद्धा आहे. ओके. आणि या फिल्म मध्ये सस्पेन्स इतके आहेत, काही मला ते एडिट टेबलवर गेल्यावर कळलं की अरे हा सीन तर इथं आहे. सरांनी मला सांगितलं इतका सस्पेन्स आहे त्या फिल्म मध्ये, जो तुम्हाला पडद्यावर मोठ्या पडद्यावर ते ओपन होईल, पण काही सस्पेन्स मला टेबलवर गेल्यावर ओपन झाला की अरे हा सीन तर इथं आहे. त्याचं रिझन मी सांगतो. सर आपल्या सिनेमाच्या निर्मात्यासोबत डीओपी पण आहेत. ओके ओके. आणि ज्या वेळेला आपण स्टोरी नरेट केली त्यांना की सीन ऑफ सीन असे असणार आहे, ये सीन असे असणार आहे, आणि माझी एक स्टाईल असते की मी कधीच कोणाला पूर्ण स्क्रिप्ट देत नसतो. आणि मग ज्या वेळेला त्यांनी ते सीन शूट केले आणि ज्या वेळेला मी एडिटिंग टेबलावर गेलो, फिल्म एडिट झाली आणि मी त्यांना दाखवली DI साठी, सो ते म्हणायचे की हे इथं लागणार होतं, हे इथं लागणार होतं म्हणून ते असं म्हणतं. म्हणजे तो एक सस्पेन्स हा सिनेमाच्या बाहेरचा सस्पेन्स होता, तो त्यांच्यासाठी सस्पेन्स होता. नाही, शेवटी डायरेक्टरचं विजन असतं, कारण बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की सडनली स्क्रिप्टच्या व्यतिरिक्त काही सीन ऍड होतात ऍडिशनल ऍज लोकेशन बघून, तिथलं वातावरण बघून वगैरे ते सुचतात डायरेक्टरला. त्यामुळे त्यांना माहित असतं नेमकं कुठला सीन कुठे टाकायचं, त्याच्याने काय इम्पॅक्ट होणार आहे. बरोबर आहे. मग तो सस्पेन्स त्यांच्यासाठी होता. छान छान छान. तर मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो. हा चित्रपट हॉलिवूड स्टाईल आहे का पूर्णपणे देशी टच आहे? सर आपण याला एक असं म्हणूयात की ना हा हिंदी सिनेमाचा स्टाईल आहे, ना साऊथचे, ना हॉलिवूडचं. कारण काय असतं की प्रत्येकाचा एक स्टाईल असते. हा, वेगळी वेगळी. प्रत्येक दिग्दर्शक हा त्याच्या वेने त्याच्या स्टाईलने सिनेमा डिरेक्ट करत असतो. तर ट्रायंगल जो सिनेमा आहे हा आपल्या पद्धतीचा सिनेमा आहे. म्हणजे मी तर या सिनेमाचा लेखक डिरेक्टर तर आहेच, पण त्यासोबत काय की माझी जी टीम आहे त्यामध्ये याचे सुखदेव सर असतील किंवा आमची अजून बाकीची जी टीम असेल, आम्ही आमच्या स्टाईलने सिनेमा तयार केलेला आहे. बर. तर त्याला आपण असं म्हणणार नाही की आपण साऊथला कॉपी केला किंवा हिंदी सिनेमाला कॉपी केला, असं कुठलंच नाही. जरी स्पाय थ्रिलर असेल तरी हा आपण आपल्या स्टाईलने सिनेमा, म्हणजे थोडक्यात वेगळ्या थाटणीचा आहे. बरोबर बरोबर. जसं आपला पहिल्या प्रश्नामध्ये होतं की आपण एक प्रयोग करतोय, तर हा प्रयोग आपण आपल्या पद्धतीने केलेला आहे, आपल्या स्टाईलने केलेला आहे. ओके ओके. कदाचित आपल्या सिनेमाला बघून कॉपी करतील. सर, या चित्रपटामध्ये ऍज अ डायरेक्टर म्हणून तुम्हाला सगळ्यात जास्त चॅलेंजिंग सीन कुठला वाटला? पूर्ण सिनेमा चॅलेंजिंग होता. असं एक स्पेसिफिक सीन नाही सांगू शकत, पण चॅलेंजिंग त्यातल्या त्यात जर तुम्हाला असं वाटलं यार ये सीन बहुत ही चॅलेंजिंग, तसं बघायला गेलं तर ऍक्शन सीन, आणि तो कुठला एक सीन नव्हता. तर ऍक्शन आपल्या पूर्ण फिल्म मध्ये 6 ते 6 ऍक्शन सीन्स आहेत आणि मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे लेंदी ज्याला आपण म्हणतो की 7, 8, 9, 10 मिनिटापर्यंतचे. तर प्रत्येक सीन हे चॅलेंजिंगच होतं आमच्यासाठी, ऍक्शन सीन. कारण आम्ही ऍक्शन करत असताना आपण कितीही खबरदारी बाळगली तरी काही वेळेला काय होतं की ऍक्शन असते शेवटी, आणि आपण कोणाच्या जीवाशी खेळत असतो. मग त्यावेळेस कुठला एखादा प्रसंग असा घडलेला? हा, असे 2 प्रसंग घडले होते. एक सीन असा होता की आपल्या फिल्मचे जे लीड कॅरेक्टर आहे अर्जुन, तर तो एका मिशनवर असतो आणि मिशन दरम्यान एका ठिकाणी गेलेला असतो. सो त्याचे गन शॉट्स असतात. आता गन शॉट संपल्यानंतर गन त्याची खाली पडते आणि त्याला समोर जे पण निगेटिव्ह पात्र आहे त्यांच्याकडे जे वेपन आहे त्या वेपन त्यांच्या हातातून ते वेपन घेऊन त्याला मारायचं असतं. आणि ते वेपन म्हणजे आपले कोयते. आता ज्या वेळेला तो त्याच्या हातातून तो कोयता घेतो आणि ते मानेला मारतो, तर तो मारतो. सो प्रत्येकाला काय होतं की मार्क दिलेला होता की बाबा तू याच्या पुढे यायचं नाही, तू याच्या पुढे जायचं. हा एक आम्ही मार्क ठेवलेला होता. पण तरी पण आम्हाला अर्जुनवर भरोसा होतो, पण शेवटी जो समोर आहे त्याच्यावर थोडंसं असतं आपल्याला की बाबा ऍक्शन सीन आपण ऍक्शन करतोय, आणि थोडस एक आपण म्हणतो ना की एक पैशाचा जरी फरक पडला तरी ते त्याला लागू शकतो. हो. आता आपल्याकडे जे वेपन होतं ते आपण डमी वापरलेलंच होतं, रबरी आपण वापरलेलं होतं, पण तरी पण ही गोष्ट करत असताना आमच्या मनात एक होतं की जर थोडासा जरी हा मागे पुढे झाला तरी त्याला ते लागू शकतो.
तर तो सीन झाला आणि एक झाला. सो त्यानंतर कार चेसिंग सीन, सॉरी बाईक चेसिंग सीन. कार चेसिंग आमचा झालेला होता, बाईक चेसिंग सीन. आणि बाईक चेसिंग सीन करताना आम्ही टोटली लाईव्ह केलं. कुठल्याही प्रकारच्या जसं म्हणतो ना की सेफ्टी बेल्ट असेल किंवा क्रेन असेल, रोप असेल, याचा वापर नाही केला. किंवा आम्ही डमी आर्टिस्ट बसवतो, जे आपल्या फिल्मचे ओरिजिनल कलाकार आहेत, पात्र आहेत, त्यांच्याकडनंच लाईव्ह करून घेतलेलं ते सीन. बापरे. आणि बाईक चेसिंग करत असताना 2 R15 आहेत. नंतर जो आपला कॅमेरा आहे तर तो कॅमेरा डीओपींनी दुसऱ्या एका बाईकवर ठेवला. आपण कुठल्याही प्रकारची रिग वापरली नव्हती ते सीन शूट करत असताना, आणि ते सगळं आपण लाईव्हला करत. मग तो एक रिस्की शॉट होता. आणि आता रिस्क म्हटलं तर एक छोटासा तुम्हाला किस्सा सांगतो. ऍक्शन सीन शूट करत होतो आम्ही, आणि मला वाटतं 4:30-5 वाजले होते पहाटेचे. अंडर कंस्ट्रक्शन बिल्डिंग, एक 10व्या मजल्यावर आम्ही ते शूट करत होतो. पहाटे? हो, पहाटे, कारण नाईटचा सीन होता. ओके. आणि ते शूट करत असताना काय की 3:30-4 वाजले. तर टी ब्रेक केला मी. टी ब्रेक करत असताना की चहा, आता आमच्या सरांना, सुखदेव सरांना चहा थोडा गोड लागतो. म्हणजे एक काम करतो, चहा आज मी बनवतो, मी माझ्या हातात. ठीक, त्यांनी चहा बनवला तर मला म्हणे की एक काम करा सर, हा एक सीन तुम्ही घ्या म्हणे. सो त्यावेळेला त्या सीनला डीओपी मी होतो. तर सर चहा बनवायला गेले आणि मी तो सीन घेत असताना घेतो आणि एक लास्ट मोमेंट मला पाहिजे होती की यार एक मस्त पंच दे ना, तसं तू पंच दे ना त्याला. तर तो पंच घेत असताना इतका फोर्सफुली तो पंच आला की कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये गेला आणि लेन्स तुटली. बापरे. लेन्सची प्राइस मी सांगत नाही तुम्हाला इथं. तुम्हाला माहिती भरपूर सामना. तर मला प्रश्न पडला, मी त्यानंतर चहा घेऊ कम्प्लीट झालं म्हणून की लेस तुटली म्हणून चहा कॅन्सल. नाही, आता ते तर शेवटी ऍक्सिडेंटची. चहाच घेतला त्यांचं म्हटलं आहे आपल्याला नंतर. अच्छा. कम्प्लीट झालं. सर, ह्या चित्रपटात ऍक्शन सीन्स भरपूर आहेत, लेंदी. मग हे करत असताना तुम्ही काय काय खास गोष्टी केल्यात? सेफ्टीच्या बाजूने की डिझाईनिंगच्या बाजूने? डिझाईनच्या बाजूला काय असतं की आपण कुठलाही सीन आपण ज्या वेळेला ऑन बोर्ड येतो त्याचा स्टोरी बोर्ड आपण आधी करत असतो. तर आम्ही स्टोरी बोर्ड केल्यानंतर, तर स्टोरी बोर्ड झाल्यानंतर की लोकेशन एक फायनल केलं आपण. आणि काही वेळेला काय होतं की ऑन सेट थोडेसे लोकेशन मध्ये आपल्याला 19-20 चेंज मिळत असतात, चेंज होत असतं, आणि मग त्याच्यात चेंजेस करावे लागतात. तर ज्या वेळेला आम्ही ऑन सेट ज्या वेळेला शूट करत होतो तर त्याच्यात बरेच सारे बदल केले होते. आणि जो स्टोरी बोर्ड आम्ही बनवला होता तर ते मला वाटलं की तो 60% वर्क करत होता, पण 40% वर्क करत नव्हता. बर. कारण ज्या वेळेला कथानक लिहिलं गेलं होतं, सीन लिहिले गेले होते, तर ते एक थिंक होती की मला हे पाहिजे, ती एक वेगळी इमॅजिनेशन असते. आणि ऑन सेट मला लोकेशन थोडंसं चेंजिंग मिळालं, त्यामुळे मला तो बदल करावा लागला त्याच्यामध्ये. तर काय आहे की एक शुगर मिल आहे, शुगर मिल मध्ये ज्या वेळेला मी चेसिंग मध्ये डिझाईन केलेलं होतं पूर्ण बाईक चेसिंग, पण मला तेवढी स्पेस मिळत नव्हतं तिथे की बाबा दोन कार किंवा 3 कार मध्ये येतील. मग मी त्या कार वेळेवर चेंजेस केलं, त्या कारच्या जागेवर बाईक टाकली आणि मग त्या बाईकने ते सीन शूट केलं. त्यानंतर आता शुगर मिल तुम्हाला माहितीच असेल की कशा पद्धतीने तिथं सेफ्टी असते किंवा काय काय त्यांनी प्रिकॉशन घेतलेले असतात. येस येस येस. आणि मग आम्हाला त्या सगळ्या गोष्टी ते सांभाळून ते ऍक्शन सीन करावे लागले होते. आणि त्याच्या सगळं चॅलेंजिंग काय होतं की या सगळ्या आर्टिस्टला तिथं सेव्ह करायचं होतं, त्याबरोबर त्यांचे जे को आर्टिस्ट आहेत किंवा स्टंटमॅन असतील त्यांना पण. कारण स्टंटमॅन नॉर्मली जो आपण सेट तयार करतो तिथं स्टंट करत असताना बाकी गोष्टी नॉर्मली असतात, पण अशा ठिकाणी की जिथं ऑलरेडी खूप सारं सिक्युअर असतं शुगर मिल, आणि तिथं हे सगळं करणं, आणि त्याला पण एका वेळेचं बंधन आहे की बाबा तुम्हाला हा 2 तासातच करायचा आहे, 3 तासातच करायचा आहे. बरोबर आहे. तर मग तो एक चॅलेंज होता. चॅलेंज आम्हाला सेफ्टी घेण्यापेक्षा वेळेचा एक चॅलेंज होता की मला तो 2 तासात कम्प्लीटच करायचा आहे, आणि तो नुसता कम्प्लीट नाही करायचा, तो त्या पद्धतीने कम्प्लीट करायचा. हे माझ्यासाठी एक चॅलेंज होतं, म्हणजे वेळ सुद्धा माझ्यासाठी एक चॅलेंज होता. ओके ओके ओके. सर, या चित्रपटाचं शूटिंग ओव्हरऑल कुठल्या एरियामध्ये झालेलं किंवा कुठल्या गावात झालेलं? लोकेशन्स पद्धतीने आपण विचार केला तर गोव्यात झालेला आहे. गोव्यामध्ये पंजिम, सिक्कीम फोर्ट, मोजेरीम, त्यानंतर साऊथ गोव्याला पण झालेलं आहे, त्यानंतर साताऱ्यात झालेलं आहे, कास पठारला झालेलं आहे, अहिल्यानगरमध्ये राहुरीमध्ये झालेलं आहे, मुंबईला काही शूट झाले. असं 4 ते 5 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सिनेमाचं चित्रीकरण केलेलं आहे. सर, अशा स्केलवर मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करायला कुठल्या अडचणी आल्या? काय असतं सर की सर्वप्रथम कुठलाही सिनेमा बनवायचा असला तर तुम्ही दिग्दर्शकात तुम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे, सर्वात पहिले बजेट हा एक आपल्या पुढे एक प्रश्नचिन्ह असतो. डेफिनेटली.
आणि त्यातल्या त्यात ऍक्शन फिल्म बनवायची, ती पण मराठीमध्ये, तर सर्वात मोठा क्वेश्चन मार्क येतो की बाबा बजेट. नॉर्मली फिल्मचं बजेट आपलं किती असतं, काय असतं, हे आपल्याला चांगल्यापैकी माहिती, ती अमाऊंट मी तर सांगत नाही. तर सर्वात पहिलं हे चॅलेंज होतं आमच्यासाठी की बजेट, आपण किती बजेटमध्ये हा सिनेमा बनवतोय. तर सरांचं आणि माझं डिस्कस झालं की आपण याला एक बजेट ठेवूयात की एक हे बजेट, एक हे बजेट असं आपण ठेवूयात. पण सर म्हटले की जर आपण कुठल्याही चौकटीत बांधून असलो तर कदाचित आपण ज्या पद्धतीने सिनेमा बनवणार त्या पद्धतीने आपण बनवणार टेक्निकली. हा, हे अगदी बरोबर बोललात. आता एक उदाहरण द्यायचं ठरलं तर एक सिनेमाचा समजा साधारण बजेट असलं आपलं 3 करोड मेकिंग कॉस्ट, तर आपण 3 करोड मध्ये हे सगळं बसवू शकतो का? आणि ज्या वेळेला टॅली केली तर ते नाही, तर याचं गणित जाते आपलं 3.5 ते 4 CR. मग कसं करायचं? तर सरांनी मला एक म्हटलं, एक काम करूयात, आपण शूट करूया, जसा पैसा लागेल आपण तसं उपलब्ध करूया. मग तो किती लागेल काय लागेल हे शेवटी बघू. म्हणजे तुम्हाला या सिनेमाचं एक छोटंसं अजून थोडंसं प्रश्नबाह्य उत्तर देतो मी की ह्या सिनेमाचं जर तुम्ही मला पूर्णपणे बजेट विचारलं तर मी तुम्हाला आज रोजी मेकिंग कॉस्ट सुद्धा सांगू शकत नाही. बिकॉज कारण हा सिनेमा बनवत असताना आम्ही फक्त विचार केला की मला सिनेमा बनवायचा आहे, मला सीन शूट करायचं आहे, मला एवढ्या दिवसाचं माझं मेकिंग आहे, हा पैसा लागणार आहे. तर तो पैसा येत गेला, पण तो किती आला किती लागला हे अजून मी तुम्हाला, मीही टॅली केली नाही, त्यांनी सुद्धा टॅली केली. आज सिनेमा रिलीजिंगला आहे तरी सुद्धा नाही. आणि म्हणतात ना ते लग्न करणं, एखादा लग्न सोहळा करणं, एखादं कन्स्ट्रक्शन बिल्डिंग करणं, बरोबर तसं सिनेमा करणं, याचं अगदी. बजेट आपण फिक्स नाही करू शकत. आणि बरोबर आहे तुमचं म्हणणं की जर एखाद्या चौकटीमध्ये आपण जर बजेट ठेवलं तर आपल्याला ती बंधनं लागतात की आपल्याला याच्यामध्येच काम करायचं, त्याच्यामध्ये काम करायचं. याच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही. मग ते एक फ्रीडम नाही मिळत, बरोबर ना ते दिग्दर्शकाला मिळतं ना इतर लोकांना मिळत. बरोबर. आणि त्याच्यात काय आहे की या सिनेमाचं मी दिग्दर्शक सोबत निर्माता पण आहे, आणि मग मला ते कुठेतरी जाणवत होतं की बाबा मी एक चौकट माझ्या स्वतःसाठी जरी बांधली तरी मग मी जे मला बनवायचं आहे की जे माझं विजन आहे ते मी पूर्ण करू शकेल का? तर मला उत्तर मिळालं नाही. म्हणून त्यावेळेला आम्ही दोघांनी निर्णय घेतला की आपण या सिनेमाचं बजेट सिनेमा झाल्यावर बघूया. ज्या वेळेला जो फंड लागणार आहे तो आपण उपलब्ध करूयात, आणि मग ते झालं. 15 मेच्या रिलीज साठी तुम्ही किती उत्सुक आहात? सुट्टा म्हणजे जे आपण 2 वर्षात कष्ट केले इतके केले की नाही सांगू शकत. कारण चित्रपट बनवणं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण पैसा खिशात नसताना चित्रपट बनवायला सुरुवात करणं आणि तो आता रिलीज होतोय हा आनंद पाहणं म्हणजे ते वेगळाच आनंद आहे. तुम्ही काय सांगाल सर? सर, आनंदासोबत ना एक जबाबदारी आहे खरं बघायला गेलं. ज्या वेळेला सिनेमा आपण बनवतो, आता थोडं प्रेक्षकांना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हा सिनेमा बनवत असताना सर सुद्धा आमच्या सोबत होते. ट्रायंगल सिनेमाचे सर असिस्टंट डिरेक्टर पण आहेत, असोसिएट डिरेक्टर पण आहेत, आणि त्यासोबत कलाकार देखील आहेत. तर सुरुवातीपासून तुम्ही सुद्धा होतात, तुम्हाला माहिती की आपला पहिला दिवस ज्यावेळेस आपण सेटवर होतो, आपण सिनेमा शूट करत होतो, एक आपल्यामध्ये एक एनर्जी होती, एक उत्साह होता. येस येस येस. की सिनेमा बनवायचा आहे. आणि कसं नाही, एक आपलं लहानपणाचं कसं स्वप्न असतं की बाबा मला हे बनायचंय, मला ते बनायचं. तसं शूटिंगच्या पहिल्या दिवशी ही प्रत्येक टीमच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असतं की माझा सिनेमा थिएटरला लागेल ना तर मी उत्साही असेल. आज उत्साहित आहे यात काही शंका नाही, पण त्यासोबत ना एक जबाबदारी आलेली. ती जबाबदारी अशी आलेली की आता थोड्या हल्लीच्या काळामध्ये मराठी सिनेमांकडे प्रेक्षक थोडासा कमी झालेला आहे. त्याचं कारण वगैरे काय असेल ते आता मी तुम्हाला सांगत नाही, पण थोडंसं कमी झालेलं आहे. मग आपण हे जे एवढ्या वर्षात आपण जी मेकिंग केली, जे 1-1.5 वर्ष त्याची शूटिंग चालली, त्यानंतर आपलं पोस्ट प्रोडक्शन चाललं आणि तो सिनेमा तयार केला, आणि आज रोजी आपण सिनेमागृहात तो सिनेमा लावतोय, तर प्रेक्षक घेऊन जाणं ही आपलीच जबाबदारी आहे. ऑफकोर्स. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की परीक्षेची वेळ आलेली आहे आता. आपण जो काही अभ्यास केला आणि फायनल रिझल्ट काय येणार, ती एक भीती सुद्धा आहे आज मनामध्ये. बरोबर बरोबर. तर उत्साह आहेच, पण उत्साहासोबत एक भीती आहे. हा, भीती याची नाही की मी माझं काम चांगल्यापणे केलेलं आहे, मला त्याच्यावर पूर्णपणे माझा विश्वास आहे, माझं स्वतःचं काम, माझ्या पूर्ण टीमचं काम, माझा तो विश्वास आहे. पण त्यासोबत मनात एक भीती की प्रेक्षक किती जातील, आणि जर गेले तर प्रेक्षक काय प्रतिसाद देतील. तर ती एक छोटीशी कुठेतरी एका मनामध्ये ती छोटीशी एक भीती आहे किंवा ते दडपण आहे. ती भीती प्रत्येक निर्माता दिग्दर्शक याला असतेच. कारण का की कोणताही मोठा कॅनव्हास, एवढा मोठा कॅनव्हास घेऊन चित्रपट एवढं मोठं बजेट लावून बनवणं, बरोबर, म्हणजे हाऊस म्हणून तर नुसतं बनवणार आहे, तुम्ही दिग्दर्शकात मी पण आहोत. पण बिझनेस पॉईंट ऑफच्या हिशोबाने, बिझनेसच्या हिशोबाने जर म्हणलं तर आपला बिझनेस सर्वस्वी प्रेक्षकांवर अवलंबून आहे. बरोबर.
पूर्णपणे. आणि जे तुम्ही मगाशी बोललात की मराठी सिनेमांकडे प्रेक्षकांचं थोडंसं दुर्लक्ष होतंय किंवा बरोबर. थोडंसं पाठ फिरवतात, यासाठी आपण स्वतंत्र त्याच्यावर डिस्कशन पॅनल बसवणारच आहोत. त्यात काही अच्छा, विषय नाही, नाही. नाही, खूप चांगला विषय आहे. सर, मराठी इंडस्ट्रीज मध्ये मग ट्रायंगल नावाचा हा सिनेमा गेम चेंजर ठरू शकतो का? आता काय ते वाटतं? प्रेक्षक मायबाप ठरवतील की गेम चेंजेस किती ठरवेल काय असेल, पण आम्ही आमचं तुमच्या दृष्टिकोनातून काय वाटतं? माझ्या दृष्टिकोनातून तर मी एक म्हणतो ना की एक कलाकृती तयार केलेली आहे आणि ती माझ्या पद्धतीने मी 100% परिपूर्णतेने दिलेली आहे. आता ते प्रेक्षक वर्ग आहे की ते त्यांना गेम चेंजर ठरवायचा की काय करायचं ते ठरवतील, पण मला माझ्यावर किंवा माझ्या टीमवर, माझ्या ट्रायंगल सिनेमावर पूर्णपणे विश्वास आहे की तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल आणि भरघोस असं प्रतिसाद देतील आणि त्यामुळे जसं तुमचा प्रश्न होता की गेम चेंजर ठरू शकतो तो नक्कीच. तुम्हाला काय वाटतं सर? सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही शूट करायचो, असं बाहेर असेल कुठं असेल, आम्हाला असं वाटायचं की अरे हे सारखे सारखे हे सिनेमा येतात की घरगुती येतात किंवा गावाकडची गोष्टी, आपण वेगळा काहीतरी सिनेमा बघूया, वेगळं की जे आजपर्यंत कुणीच बनवलं. सरांनी थोडीशी स्टोरी ऑनलाईन सांगितली, ठीक आहे, काय असेल तुम्ही करा. म्हणजे थोडक्यात कथानक वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळं निश्चित हा गेम चेंजर ठरू शकतो. बरोबर, कारण याचं उत्तर तुम्हाला पहिल्या प्रश्नातच दिलेलं आहे की जसं तुम्ही म्हटलं की मराठीतला ऍक्शन स्पाय फिल्म, बरोबर आहे, वेगळं action आहे. spy film. सर, जसं मला समजतंय की आपण दिग्दर्शक पण आहात आणि निर्माता पण आहात, बरोबर. त्याचबरोबर तुम्ही याचं लिखाण पण केलेलं आहे. हो. तर ह्या चित्रपटाची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? काय की याच्या आधी मी जे पण सिनेमे लिहिलेले आहेत तर ते ऐतिहासिक सिनेमे होते. तर त्याच्यानंतर काय होतं की या सिनेमाची खरी म्हणजे एक सांगायला गेलं तर माझे वडील आर्मी होते. तर एक लहानपणापासून त्या गोष्टी थोडंसं कानावर होतं की बाबा इथं असं काम चालतं, तिथं ते काम चालतं, इंटरनॅशनल लेवलला हे सब्जेक्ट असतात, ते सब्जेक्ट असतात, पण ते एक आवड असायची. आणि त्याचबरोबर काय की आपण सतत आपले न्यूजपेपर वाचत असतो, न्यूज आर्टिकल आपल्याकडे येत असतात आणि मग त्या गोष्टीतून या सिनेमाची जी कथानक आहे तर ती मला सापडली एक वन लाईनर मध्ये की असं आहे. आणि त्यानंतर मला स्वतःला वैयक्तिक स्पाय जॉनरचे फिल्म बघायला किंवा त्याच्यात काम करायला आवडतं, म्हणून तो एक माझा जॉनर होता असं म्हणायला हरकत नाही. आणि मग मी एक विचार केला की आपण या पद्धतीने एक कथानक करूयात आणि ती संकल्पना मी मांडली, त्याची वन लाईनर आधी लिहिली, त्याच्यानंतर मग त्याच्यावर स्क्रीन प्लेवर काम केलं, त्याच्या डायलॉगवर काम केलं आणि मग हा सिनेमा तुमच्या समोर आहे. मग ही पहिलीच कथानक आहे की या अगोदर तुम्ही काही लिखाण केलंय? नाही, याच्या आधी मी सिनेमे लिहिलेले आहेत, बरं. ते माझं ऐतिहासिक लिखाण असायचं, पण ऍक्शन स्पायच्या बाबतीत हे माझं पहिलं. म्हणजे तुमच्या घरातूनच तुम्हाला प्रेरणा अगदी मिळाली. अगदी माझे वातावरणच तशी वातावरण निर्मिती तशी. वा वा, छान छान. सर, माझा पुढील प्रश्न आपल्यासाठी आहे की आपण एक दिग्दर्शक पण आहात, निर्माते पण आहात, लेखक पण आहात, या तिन्ही जबाबदारी सांभाळताना तुम्हाला कसं वाटलं? आणि अजून एक आहे त्याच्यामध्ये, याच्या फिल्मचे जे ऍक्शन स्टंट आहेत ते सुद्धा मीच डिझाईन केलेले आहेत. बापरे बापरे. मग ह्या एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळताना तुम्हाला कसं वाटलं? सर्वात मोठी जबाबदारी, कारण विशेष करून एकच जबाबदारी सांभाळताना नाके नऊ येतात, अगदी कारण ही क्रिएटिव्हिटी आहे. बरोबर. आणि फोकस जर एकाच गोष्टीवर असेल तर मग एवढी म्हणजे दमछाक होते, आणि त्यातल्या तुम्ही एवढ्या चार जबाबदारी सांभाळतात, मग तुम्हाला ते कसं हँडल केलं? जसं आपल्याला असतं ना की एखादी गोष्ट करायला आवडतं, तसं मला त्या सगळ्या गोष्टी करायला आवडतं. आणि ते ज्या वेळेला मी डायरेक्शन करतो, आता निर्माता हा एक भाग आपण बाजूला ठेवू. निर्माता म्हणजे काय की फिल्मचं जे बजेट येईल ते पूर्णपणे सरांकडे. निर्माता म्हणून तुम्ही सहनिर्माता म्हणा किंवा दुसरे निर्माते, ते निर्मात्याची जबाबदारी पेलू शकता. बरोबर. तर निर्माता म्हणून ती सगळी जबाबदारी नंतर मी त्यांच्याकडे दिलेली होती. त्याला ऑप्शन आहे, डायरेक्शन, रायटिंग आणि फाईट सीन डिझाईन करणं, याला काय ऑप्शन? तसं बघायला गेलं तर त्यासाठी ना मी लकी म्हणतो की माझी टीम चांगली माझ्यासोबत, की मी हे सगळं करत असताना एखाद वेळेला मी उपलब्धही नसलो किंवा मी दुसऱ्या सीन मध्ये असेल किंवा काहीतरी असेल तर माझ्या जागेवरची माझी टीम होते. जसं आता उदाहरणार्थ तुम्ही होते तिथं एक जबाबदारी माझी कमी करण्यासाठी तुम्ही सुद्धा होते, तर तुमच्यासारखे सहकारी होते, अजून बाकीची टीम होती, त्यांनी खूप छान सपोर्ट केलेला होता आणि त्यामुळे हे करणं माझ्यासाठी खूप सोयीस्कर गेलं. म्हणजे थोडक्यात कसं आहे की कुठलाही सिनेमा बनवताना आपल्या टेक्निकल टीमचा सपोर्ट आणि आपलं ट्युनिंग खूप चांगलं लागतं. अगदीच अगदी. त्यामुळे तो चित्रपट पण यशस्वी होतो. तर माझा पुढील प्रश्न तुमच्या दोघांसाठी आहे. काही छोटा काळ का होईना पण मी या चित्रपटाचा सहभाग घेतलेला आहे
आणि मी तिथला काही गोष्टी ऐकल्यात, पाहिल्यात, अनुभवल्यात. त्यानुसार हा पुढचा प्रश्न तुमच्या दोघांसाठी आहे की ह्या एकतर हा वेगळ्या थाटणीचा चित्रपट, बरोबर नवीनच प्रयोग, बरोबर. बिग बजेट ऑल्सो, आणि एवढ्या ह्याच्यातूनही असंख्य अडचणीला तुम्हाला सामोरं जावं लागलं असं मी ऐकलं. बरोबर बरोबर. मग तो संघर्ष काय होता? एक छोटंसं उदाहरण सांगतो. या फिल्ममध्ये ना एक आयटम सॉन्ग आहे, आज की रात. तर काय होतं की आमच्या कॅल्क्युलेशन नुसार की आपण हे गाणं लाईव्हला शूट करू, पण ज्यावेळेला आम्ही लोकेशन्स वगैरे बघितलं तर काय होतं की एक लोकेशन कंटिन्यू ते यूज झालेली होती, बाकी फिल्म्स मध्ये यूज झाले. मग आम्ही विचार केला की आपण याचा एक सेट उभं करूया. तर मग लोकेशन फायनल झालं आमचं, सेट लावायला तयारी सगळं. आता सेट लावण्यासाठी आणि शूट करण्यासाठी ऍक्च्युली आपलं गाण्याचं शूटिंगचं ड्युरेशन 3 दिवस आपण ठेवलेलं होतं. सो ओके, छानपैकी म्हणजे एक प्रॉपर गाणं शूट करण्यासाठी 3 दिवस इनफ, खूप छान झाले. आणि सेटसाठी किंवा बाकीच्या गोष्टी उभारण्यासाठी आमच्याकडे 10 दिवस होते. सो आमच्यासाठी खूप इनफ होतं. पण आता अडचण कशी निर्माण होती हे तुम्हाला सांगतो. तर त्या पद्धतीने कामाला लागलं. आर्टची टीम आली, त्यांचं काम त्यांनी सुरू केलं. ऑलमोस्ट सेट 30 ते 40% कम्प्लिटली झालं. आणि अचानक आम्ही जे वेअर हाऊस घेतलेलं होतं सेटसाठी, त्यांचे जे ओनर होते ते आले. त्यांनी सांगितलं की सर सॉरी, पण मला तुम्ही हे 5 दिवसात खाली करू. अरे बापरे. तर आपण 13 दिवसाचं टार्गेट पकडलेलं होतं. 13व्या दिवशी हे शूट कम्प्लीट करून 14व्या दिवशी आपण ते क्लीनअप करून त्यांना वापस द्यायचं. 14व्या दिवशी ते आपल्याला तिथं 7व्या का 8व्या दिवशी द्यायची वेळ आहे. मग हे कसं 5 काय दिवस केलं? आपले तिथं कमी केले त्यांनी. आणि मग की जिथं आपली 10 लोकांची टीम होती तिथे आपण 30 लोकांची टीम लावली. बरं, ते सुद्धा मॅनेज होतं. ठीक आहे, थोडेसे तुम्हाला पैसे जास्त द्यावे लागतात, पण ते मॅनेज होतं. सगळ्यात जास्त मॅनेज असतं आरटीचं डेस्क. कारण आपण त्या गाण्यामध्ये ज्या सेलिब्रिटीचा जे त्या सेलिब्रिटी परफॉर्म करणार होत्या त्यांच्या तारखा आम्हाला मॅनेज करत 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 नका विचारू होता तो प्रश्न. अरे बापरे. या व्यतिरिक्त अजून काय संघर्ष? अजून एक संघर्ष असा होता की फिल्म शूट करत असताना सरांचं एक असिस्टंट दीपक म्हणून. तर त्याला एक मेडिकल इमर्जन्सी आली होती. आणि ती इथपर्यंत आली होती की त्याच्या जीवावर बेतली होती. अरे बापरे. मेडिकल इमर्जन्सी काय होती हे डीपली नाही सांगू शकत. म्हणजे ऑनसेट आली होती? ऑनसेट म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगतो. म्हणजे ऍक्सिडेंटली काहीतरी त्याला हो, medical आपण problem पोलीस स्टेशनचा सेट लावलेला होता आणि साताऱ्यात शूट होतं आपलं. आणि रात्रीचे कम्प्लिटली मला आठवतं 9:15 वाजलेले होते, 8:45 झालेले होते. आणि आमचा लास्टचा सीन होता. त्यानंतर आपण डे पॅकअप करणार होतो. तर मला सर म्हटले की एक काम कर, तू एवढं सीन आपण करूयात आणि जाऊयात. मी 5 मिनिटात आलो, जस्ट ब्रेक घेतला आणि सर बाहेर गेले. माझा सीन कम्प्लीट झाला तरी आले नाही. मला कम्प्लीट करायला म्हणजे तो सीन नव्हता ऍक्च्युली, ते एक फुटेज होता, मोंटाजेस होता तो. 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, अर्धा तास झाली, सर आलेच नाही. मी डे पॅकअप करून दिलं आणि मी बाहेर आलो, सेटच्या बाहेर आलो. बघतो तर काय की दीपक बेडवर असा पडलेला आहे आणि त्याला श्वास घेतला. ओह माय गॉड. बरं, हे एवढं सगळं होत असताना ही सगळी लोक सर त्याला म्हणजे त्याच्या ते पंप करत होते. तर बाकी तिथे खूप म्हणजे पूर्ण युनिट होती. तरी युनिटच्या डोक्यात हे आलं नाही की याला उचलून आपण दवाखान्यात घेऊ. बर, ते ब्लाइंड झाले टोटली. काय होतं हे? मी बाहेर आलो, मला ते जसं दिसलं तर मी जोरात ओरडलो, अरे त्याला उचला आणि टाका गाडी. तेव्हा ते म्हणजे जे एक हे झालेले होते ना की ब्लाइंड झालेले होते, तेव्हा त्यांना कळालं की याला दवाखान्यात पण टाकायचं. सुचत नव्हतं की आता करू काय. कारण त्याची अचानक सडनली असं समोर आल्यानंतर माणूस थोडं हँग होतं की कसं काय परिस्थिती कशी हँडल करायची. परिस्थिती कशी हँडल करायची. मग त्यानंतर त्याचं निवारण झालं? हो, निवारण झालं छानपैकी. त्यानंतर तो एक म्हणजे त्या रात्री पुरतं दवाखान्यात राहिला आणि दुसऱ्या दिवशी छानपैकी परत सेटवर आला आणि वर्किंग चालू केलं. पण आमचं त्याच्यावर लक्ष आहे ना. ओके ना, अर्धा तासाला प्रश्न ओके ना. बापरे बाप. त्याला दवाखान्यात नेताना ज्या अर्थीने आपली गाडी चालवली करून की भयान फास्ट चालवली. म्हणजे तिचे पण धन्यवाद मानावे लागतील. विशेष म्हणजे वेळेत त्यांनी पोहोचवलं. कारण त्या सिच्युएशनला मला गाडी चालवते ते, पण मी अशा कंडिशन सुचत नाही ना माणसाला काय. म्हणजे सरांच्या तो मांडीवर होता तो मुलगा, मी पुढे होतो आणि मलाही सुचत नव्हतं, त्यांनाही सुचत नव्हतं की गाडी चालू तरी करू इथपर्यंतची. कारण आता ते म्हणले
सेटवर किती गाड्या होत्या, भरपूर गाड्या होत्या. पण ऍक्सिडेंटली असं अचानक घडल्यानंतर मग प्रोडक्शन वाले सुद्धा असे हँग म्हणजे होते तुम्ही की- ते डोक्यातच ठेवलं नव्हतं ना असं काय होईल म्हणून, बरोबर त्या तयारीतच नव्हते ना. कारण तिथं ना ऍक्सिडेंट घडला काय काय नाही, नाही. त्याच्याबरोबर काय घडलं दिवस जाणं. आणि काय होतं की आपण जिथं शूट करत होतो तिथून हॉस्पिटल होतं 6 किलोमीटर आणि खेडेगाव होतं. सेट जरी असतं तरी ते खेडेगाव होतं तिथे, आणि ते रस्ते कसे असतात ते सांगण्याची गरज अरे बापरे. आणि अनोळखी सगळा अनोळखी. मला तिथले दवाखाने पण माहित नाही. आणि खेडेवाले दवाखाने मला वाटतं ऑलमोस्ट 7-8 वाजता बंद होतात. बरोबर. त्या डॉक्टरचे धन्यवाद. की त्यांनी हो. उघडला दवाखाना एवढ्या रात्री. आणि सर्वात म्हणजे देवाचे धन्यवाद की तो खंबीरपणे आमच्या पाठीशी उभा राहील आणि त्या संकट होतं ते एका प्रकारचं आणि त्याच्यातून निवारण झालं. सिनेमामध्ये टेक्निकल टीम, कलाकार हे लोक तर मदत बरोबर. करतातच, त्याच्याशिवाय तर सिनेमा बनतच नाही. पण आउट ऑफ वे जाऊन बाहेर कोणी मित्र मदत करतात. बरोबर. जसं एखादं कोणी जेवणाची जबाबदारी सांभाळतं, हो. कोणी इमर्जन्सीला ट्रॅव्हलिंग प्रोव्हाइड करतं, कोणी बरोबर. काय करतं, कोणी एखादा माणसं कमी पडले, काही पण अचानक काही पण येऊ शकते अडचण. तर त्याच्यासाठी जे जे मदत करतात ना, त्याविषयी मी तुम्हाला विचारलं केली. त्या बाबतीत तर पूर्ण प्रोडक्शनची आपली एक टीम होती, त्यामुळे तो काही भाग नव्हता. पण महत्वाचं काय होतं की हे सगळं करण्यासाठी एक लागणारा पैसा, बजेट, तर ते उपलब्ध होणं, ते पण वेळेवर. त्यासाठी खूप काही आपले असे मित्रवर्ग आहेत की त्यांनी आपल्याला, म्हणजे मला सुद्धा इंडिव्हिज्युअली आणि सरांना सुद्धा मदत केली आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात दोघांनाही तुमच्या स्वतःच्या मित्रांची साथ मिळाली. खूप 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 त्यांना फक्त सांगायचे की अरे उद्या आपल्याला एवढं बजेट आलं. कारण आम्ही स्वतः तर फिरू शकत नव्हतो, कारण सेट सोडून हे टेन्शन सोडून आम्ही त्या टेन्शन मध्ये नव्हतो फिरू शकत. पण त्यांना टेन्शन द्यायचं, दादा आज आपल्याला उद्या एवढं रुपये. आणि ते आता सिनेमा तर कम्प्लीट झाला, पण त्याच्यानंतर सुद्धा आता आपण ज्या वेळेला प्रमोशन चालू झालेलं बऱ्याच थिएटरला आपल्या स्टँडी गेलेले आहे. येस येस येस. त्यानंतर बालगंधर्व सारख्या ठिकाणी ऑल आर्टिस्ट फाउंडेशन आहे, त्यांचे मी धन्यवाद मानतो की त्यांनी सरांचा सत्कार केला, माझा केला, आपल्या अर्जुनचा केला, टीमच्या बऱ्याच मेंबरांचा केला. त्यांचा एक कार्यक्रम होता, तर त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्या फिल्मचं प्रमोशन सुद्धा केलं. ओके. म्हणजे अशी काही खूप चांगली मंडळी की ती आता आपल्याला प्रमोशनला, रिलीजिंगला याला मदत करते. सुखदेवजी, मी तुमच्याकडे येतो. तुम्ही एक निर्माता आणि डीओपी म्हणून ही फिल्म तुमच्यासाठी किती खास आहे आणि का? खास म्हणायचं तर ही स्वतःची निर्मिती आहे. मी डीओपी म्हणून या तिथून भरपूर फिल्म केल्या. तर निर्माता म्हणून ही पहिली तुमची निर्माता फिल्म आहे. म्हणून स्वतःची फिल्म ही फर्स्ट पहिली फिल्म आहे. तर मग ही खास कशी, काय अनुभव सांगाल? खास अशी की ज्यावेळेस आपण दुसऱ्याच्या सेटवर असतो, हम्म. आपल्याला खूप सुख वाटतं. सांगणं की हे असं नको पाहिजे, तसं पाहिजे नव्हतं. चहा गोड पाहिजे, साखर पाहिजे. पण ज्यावेळेस आपण स्वतः करतो आणि समोरचा डिमांड करतो की मला ऑफिस पाहिजे, किंवा अडून बसतो की नाही मला आता कोल्ड्रिंक मला साबुदाणा खिचडीच पाहिजे. बरोबर ना, मला भजी पाहिजे. पण त्यावेळेस कळतं की अरे हे फक्त एक सांगू शकतो की ज्यावेळेस स्वतः करतो ना त्यावेळेस कळतं की त्या मी तर आजपर्यंत कोणत्या सेटवर कुणाला त्रास दिला नाही किंवा डिमांड केली नाही. पण मला एक वाटतं की मी आतापर्यंत जवळजवळ बऱ्याचशा फिल्म केल्यात आणि त्याच्यामध्ये मोर दॅन 90% मी अहिल्यानगर मधलेच डीओपी यूज केले आहेत. बरोबर. आणि काय होतं सर की मुंबई पुण्याचे डीओपी आणि आपल्या इकडले डीओपी यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. तिकडे कसं आहे की ते शिफ्ट वाईज काम चालवतात. बरोबर. त्यांचा एक मिनिट जरी वाढला तर दुसरी शिफ्ट चालू होऊन जाते. अगदीच अगदीच. म्हटले कुठली गोष्ट ऍडजस्ट करणं वगैरे. आणि त्यातल्या त्यात हे राहुरी मधले, अहिल्यानगर मधले, म्हणजे मुळात ते ऍडजस्टमेंट करतात, सहकार्य करतात दुसऱ्यांना. अगदीच. आणि आता निर्माता होऊन स्वतः ते करतात ते म्हणल्यानंतर त्यांना आता त्या गोष्टीचा तर काही विशेष नाही. त्या गोष्टीचा मला भरपूर फायदा पण झाला. कारण ज्या वेळेस मला गरज पडते त्यावेळेस ते माणसं उपलब्ध होणं किंवा त्यांच्या ज्या काही वस्तू लागणं किंवा कोणाच्या गाडी लागणं, काही या सगळ्या गोष्टी मला ते मिळत गेल्या वेळची. कारण मी त्यांना गरज असताना त्यांना मदत करत होतो. एखाद्या निर्माता एक त्याचं बजेट खूपच कमी आहे, म्हणजे ठीक आहे आपलं सेटअप स्वतः करतो, काय तुमचं जे बजेट असेल ते मला द्या बस. असं नाही की मुंबई पण त्या स्वभावाचा फायदा तुम्हाला इथे झाला. हो अगदीच. की तुम्हाला त्या लोकांनी सुद्धा काहीतरी मदत केली एवढे असेल. वर्ष आपण फिरत गेलो ते उगवलं. शूट करताना निर्मितीच्या वेळेस ते उगवलं गेलं असं. मला तर हे वाटतं सर की बघा आपण जसं बोलतो रॅन्डमली की राजकारणात ही व्यक्ती खराब आहे, या व्यक्तीने खराब कार्य केलं, बरोबर. राजकारण असं आहे तसं आहे. पण जोपर्यंत स्वतः राजकारणी म्हणत नाही तोपर्यंत त्याला ते
कळत नाही तिथली खरी व्यवस्था काय आहे, काय काय नाही. तसं लोक असं बोलतात या निर्मात्याने चित्रपट बनवला आणि तो डब्यात गेला किंवा तो चाललाच नाही किंवा ते काय असेल वाटेवर त्याचा बिझनेस झाला नाही वगैरे वगैरे. तर जोपर्यंत तो स्वतः निर्माता बनत नाही तर त्याला त्या निर्मात्याच्या अडचणी किंवा त्याच्या जबाबदाऱ्या काय असतात हे कळत नाही. आणि आता तुम्ही डीओपी तर पहिल्यापासून खूप जुन्या काळापासून तुम्ही काम करत आहात आणि आता तुम्ही नव्याने हा पहिला निर्मिती केलेला चित्रपट आहे म्हणजे निर्माता झालात बरोबर. तुम्ही सुद्धा. तर मग आता काय होईल की दुसऱ्या निर्मात्यासोबत काम करताना आणखीन तुमचं ट्युनिंग चांगलं होतं. अगदीच. हा त्याचा एक फायदा झाला.